नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या हिंदू दिनदर्शिकेत एक असाही दिवस आहे ज्या दिवशी आपण जे काही करतो, मग ते चांगलं असो किंवा कोणतीही नवीन सुरुवात असो, त्याचं फळ आपल्याला अनंत काळासाठी मिळतं? हो, खरंय. आणि आज आपण याच रहस्यमयी आणि पवित्र दिवसाविषयी जाणून घेणार आहोत. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया या नावातच या दिवसाचं सगळं रहस्य दडलेलं आहे, विशेषतः त्या पहिल्या शब्दात अक्षय. चला, याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अगदी सोपा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. आणि हेच तर या दिवसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. याच कारणामुळे असं मानलं जातं की या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम किंवा केलेलं कोणतंही दान त्याचं फळ अनंत काळापर्यंत टिकतं, ते कधीच संपत नाही. तर मग फक्त शब्दाच्या अर्थामुळेच हा दिवस इतका महत्त्वाचा आहे का? नाही. या दिवसाचं महत्त्व अनेक मोठ्या पौराणिक कथांशी आणि घटनांशी जोडलेलं आहे. चला, त्या कथा काय आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच पवित्र दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. आणि एवढंच नाही, हा दिवस तर युगांच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. असं म्हणतात की याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. म्हणजे विचार करा, हा दिवस फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण युगांच्या बदलाचा साक्षी आहे. याच दिवशी आणखी एक मोठी घटना घडली होती. राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येला फळ आलं आणि पवित्र गंगा नदी स्वर्गातून थेट पृथ्वीवर अवतरली. या दिवसाचं सांस्कृतिक महत्त्व तर खूपच मोठं आहे. असं मानलं जातं की महर्षी वेदव्यासांनी जेव्हा महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा ते लिहिण्याचं काम श्री गणेशाने याच दिवशी सुरू केलं होतं. जगातल्या सर्वात मोठ्या महाकाव्याची सुरुवात याच दिवशी झाली. आता एक अशी कथा जी मैत्री आणि देवाच्या कृपेचं उत्तम उदाहरण आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा यांची खूप वर्षांनी भेट झाली होती. आणि याच भेटीत श्रीकृष्णाने सुदामाचं दारिद्र्य कायमचं दूर करून त्याला अक्षय संपत्तीचं वरदान दिलं. तर या सगळ्या कथांमध्ये एक समान धागा लक्षात येतोय का? तो म्हणजे कधीही न संपणारी गोष्ट. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पांडवांना मिळालेलं अक्षय पात्र. सूर्यदेवाने त्यांना एक असं पात्र दिलं होतं ज्यातलं अन्न कधीच संपत नव्हतं. पुन्हा तोच शब्द अक्षय. तर या झाल्या पौराणिक कथा ज्या या दिवसाला खास बनवतात. पण आता आपण वर्तमानात येऊया आणि बघूया की आजच्या काळात या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि लोक तो कसा साजरा करतात. मग प्रश्न हा आहे की या सगळ्या प्राचीन श्रद्धा आणि कथा आजच्या काळात कशा साजऱ्या केल्या जातात? आपण हा दिवस साजरा कसा करतो? या दिवशी प्रामुख्यानं 3 गोष्टी केल्या जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे नवीन सुरुवात. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणजे इतका शुभ की कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी, मग तो व्यवसाय असो, लग्न असो किंवा घर खरेदी, पंचांग पाहण्याची अजिबात गरज नसते. दुसरी महत्त्वाची परंपरा आहे सोने खरेदी करण्याची. कारण असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं घरात अक्षय समृद्धी घेऊन येतं. आणि तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म. कारण या दिवशी केलेल्या दानाचं पुण्य कधीच संपत नाही असं म्हणतात. पण या सणाचं महत्त्व फक्त वैयक्तिक समृद्धी आणि नवीन सुरुवातीपुरतं मर्यादित नाही. याचे धागेदोरे आपल्या शेती संस्कृतीशी आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणाशीही जोडलेले आहेत. या दिवसाचे हे 2 महत्त्वाचे स्तंभ आहेत असं म्हणता येईल. एकीकडे हा दिवस आपल्या कृषी संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. याच दिवसापासून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागतात, जमिनीची पूजा करतात. आणि दुसरीकडे याच दिवसाचं एक मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस आपल्या पितरांच्या म्हणजे आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृतर्पण करण्याचा दिवस मानला जातो. तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की अक्षय तृतीया हा केवळ एक दिवस नाही, तर तो आशा आणि समृद्धीचा एक मोठा उत्सव आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक असा दिवस आहे जो आपल्या पौराणिक कथा, आपली आध्यात्मिकता आणि आपलं दैनंदिन जीवन या सगळ्यांना एकत्र आणतो. हा उत्सव आहे नवीन सुरुवातीचा, कधी न संपणाऱ्या आशेचा आणि चिरस्थायी समृद्धीचा. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर खरोखरच आपल्याला असा एक दिवस मिळाला ज्या दिवशी केलेल्या एका कृतीचं फळ अक्षय म्हणजे अनंत काळासाठी टिकणार असेल, तर आपण कोणती कृती निवडू? या प्रश्नावर विचार नक्की करा.